नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। अतिशय महत्त्वाची चर्चा मित्रांनो, इयत्ता 10वीची तुमची प्रथम सत्र परीक्षा आता सुरू होणार आहे। तर प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने ही आजची आपली चर्चा जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण आज आपण प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। म्हणजे ही प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण एक बघणार आहोत विज्ञान भाग 2 ची। तर इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका बघूयात। पण ही प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारे असतं, प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते प्रथम सत्राची, त्यावर आपण चर्चा करूयात थोडीशी। बघा इथे एक फॉर्मॅट आहे। तर हा फॉर्मॅट आपण सुरुवातीला जरा नीट समजून घेऊयात की नेमका काय फॉर्मॅट आहे। बघा, जर आपण पाहिलं तर जो बोर्डाच्या परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट असतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतो, तशाच प्रकारची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। याच्यामध्ये पहिला जो प्रश्न येतो तुम्हाला, पहिल्या प्रश्नामध्ये बघा अ आणि ब असे दोन उपप्रश्न असतील आणि ते 10 मार्काचे असतील। अ जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नाचा असतो, ज्याच्यामध्ये एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन असे 5 प्रश्न दिले जातात आणि 5 पैकी 5 सोडवायचे असतात। आणि ब चा जर तुम्ही विचार केला तर ब सुद्धा 5 मार्काचा असतो, ज्याच्यामध्ये वेगळा घटक ओळखा, रिकाम्या जागा भरा, चूक की बरोबर किंवा तक्ता पूर्ण करा किंवा वेगळा घटक ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न असतात 5। तर एकूण 10 मार्काला पहिला प्रश्न असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जर बघितला तर दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 शास्त्रीय कारणं दिली जातील। 3 पैकी कुठलीही 2 सोडवायचे आहेत। 2-2 मार्काची 2 शास्त्रीय कारणं असतील। 4 मार्काला हा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ तुम्हाला असणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला आ, इथे 1 झालाय, पण दुसऱ्यातला आ जो आहे तो प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील। 5 पैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे। त्याच्यामध्ये संज्ञा स्पष्ट करा, आकृती पूर्ण करा, काही गणित, अशा प्रकारचे प्रश्न असतील। म्हणजे 6 मार्काला हा प्रश्न आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ आणि आ जर तुम्ही पकडला तर तुमच्याकडे जवळपास 10 मार्क असतात। अ 4 मार्काला, आ 6 मार्काला, एकूण 10 मार्क। आता प्रश्न क्रमांक पहिला 10 मार्क आणि दुसरा 10 मार्क, म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे 2 प्रश्न मिळून तुमचे 20 मार्क होतात। त्यामुळे हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। आता प्रश्न क्रमांक तिसरा हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जास्त मार्काचा आहे। याच्यामध्ये 3-3 मार्काचे सगळे प्रश्न आहेत आणि या 3-3 मार्काच्या प्रश्नांमध्ये काय असतं की तुम्हाला 8 प्रश्न दिले असतील, 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे, म्हणजे 15 मार्काला हा प्रश्न असणार आहे। या प्रश्नामध्ये काय असतं, या प्रश्नामध्ये आकृतीवर आधारित प्रश्न असतात, डायग्राम बेस्ड प्रश्न जास्त असू शकतात। त्याचबरोबर उदाहरणे असतात, संज्ञा स्पष्ट करा असतात। असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील। एकूण 15 मार्काचा, म्हणजे सगळ्यात जास्त मार्काचा हा प्रश्न आहे। यानंतर शेवटचा जो चौथा प्रश्न आहे ना, हा चौथा प्रश्न 5 मार्कांचा प्रश्न आहे। इथे तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील, त्या 2 पैकी तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे। तर इथं पण आकृतीवर आधारित प्रश्न जास्त असण्याची शक्यता आहे। तर एकंदरीत हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं, जे बोर्डाच्या परीक्षेचं असतं आणि हे स्वरूप तुमच्या इयत्ता 10वीच्या प्रथम सत्र परीक्षेचं असणार आहे आणि हे स्वरूप तुमच्या पूर्व परीक्षेचं असणार आहे। तर आता आपण प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका बघूयात। तर प्रश्नपत्रिका बघण्याच्या अगोदर आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा ही प्रश्नपत्रिका बघा, या ठिकाणी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका, आता ही कशी डाउनलोड करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर आपण आता या प्रश्नपत्रिकेवर चर्चा करू, पण ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल, या प्रश्नपत्रिकेची जर तुम्हाला PDF फाईल हवी असेल आणि त्याचबरोबर प्रथम सत्र परीक्षेच्या सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला PDF फाईल हव्या असतील तर काळजी करू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या प्रथम सत्र परीक्षेच्या PDF फाईल डाउनलोड करू शकताय। तर चला जाऊयात आता या प्रश्नपत्रिकेकडे बघूयात। बघा पहिला अ, मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिला अ 5 गुणांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये इथं तुम्हाला सगळे बहुपर्यायी प्रश्न दिसतात। म्हणजे जसं DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात, तर प्रतिलेखन म्हणतात। 4 ऑप्शन आहे, प्रतिलेखन बरोबर आहे। दुसरा प्रश्न, शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो, हे प्रजनन टिंबटिंब अलैंगिक प्रकारचे आहे, तर खंडीभवन प्रकारचे आहे। इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो। त्याच्यानंतर प्रकल विभाजनात तर्कतंतू टिंबटिंब या अवस्थेपासून दिसू लागतात, तर मध्य अवस्था। आणि 5वा प्रश्न, कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब आम्लापासून बनतात, तर ग्लुकॉनिक। तर या ठिकाणी पहिला प्रश्न 5 मार्कांचा आहे आणि या प्रश्नामध्ये सर्व जे काही प्रश्न आहेत ते बहुपर्यायी प्रश्न आहेत। आता दुसरा प्रश्न, पहिल्यातला ब जो आहे तो तुम्हाला मी म्हटलं होतं, ब मध्ये
विसंगत पद ओळखा, सहसंबंध ओळखा, चुक्की बरोबर, रेणुसूत्र लिहा. एक एक मार्काचे एका वाक्यामध्ये असणारे प्रश्न असतील किंवा कधी कधी रिकाम्या जागा असतील, चुक्की बरोबर असेल, सत्य असत्य असेल, अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. तर हे 5 गुणांसाठी प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, असे हे 5 प्रश्नांचे तुमचे 5 मार्क होऊन जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये अ आणि ब असतो. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ, शास्त्रीय कारणे 3 दिलेली आहेत. या 3 पैकी तुम्हाला कुठलीही 2 शास्त्रीय कारणे लिहायची असतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब, याच्यामध्ये बघा 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात 5 पैकी. याच्यामध्ये हा पहिला बघा, ओघ तक्ता पूर्ण करा, 4 चौकटी भरायच्यात, प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क, एकूण तुमचे 2 मार्क होतील. फरक स्पष्ट करा, पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग या दोघांमधला फरक स्पष्ट करायला तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे. आता पुढे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे 2 परिणाम आपल्याला लिहायचे कुठलेही. ओके. तर इथं एक अपघात आहे रेल्वेचा, तर त्या अनुषंगाने तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. चौथा प्रश्न, तणाव कमी करण्याचे कोणते 4 मार्ग स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न, हे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ब मध्ये एकूण 5 प्रश्न दिले जातील. त्याच्यापैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक तिसरा जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अ ब वगैरे नसतो. तर तिसरा प्रश्न हा एकच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न दिले जातील आणि या 8 प्रश्नांमधून तुम्हाला कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 3-3 मार्काचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व साधारण स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही इथे जरा थोडंसं काहीतरी राहिलेलं आहे मला तर वाटतं, पण ठीक आहे. तिसरा प्रश्न, घरातील घनकचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हा प्रश्न ॲक्च्युली अर्धाच आहे, पण असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो एखादा. घरातील घनकचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. चौथा प्रश्न, ह्या आकृतीचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. शक्यतो इथं 3च प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर प्रश्नाला 1 मार्क तुम्हाला मिळतो, म्हणजे एकूण 3 मार्क. त्याच्यानंतर इथं बघा 5वा प्रश्न आहे, संकल्पना स्पष्ट करा. असं आलं तरी 3च संकल्पना दिल्या जातील, एका संकल्पनेला 1 मार्क. हा जो 6वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी आकृती आहे यामधल्या अवयवांना तुम्हाला नावे द्यायची आहेत. त्याच्यानंतर हा 7वा प्रश्न, इथं तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आणि 8वा प्रश्न हा एक पॅरेग्राफ आहे, याच्यामध्ये तुम्हाला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत याच्यामधल्याच. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, चौथा. याच्यामध्ये खालील म्हणजे चौथा प्रश्न 5 मार्कांचा आहे. कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला दिले जातील, 2 पैकी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा. 5 प्रश्न दिले जातील साधारणतः, किंवा 4 दिलेले आहेत, तिथे एखाद्या प्रश्नाला 2 मार्क असेल. तर अशा प्रकारे बघा, आणि हा एक तक्ता तुम्हाला इथं पूर्ण करायचा आहे, रिकाम्या जागा वगैरे भरायच्या आहेत. इथून सोपा प्रश्न आहे. एकंदरीत अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका असू शकते तुमची. आता जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सरावासाठी आहे, ही जर तुम्हाला हवी असेल, डाउनलोड करायची असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका तर डाउनलोड करू शकताय. पण या प्रश्नपत्रिकेसोबतच तुम्ही इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय प्रथम सत्र परीक्षेसाठी. तर मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.